अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा 6 ते 7:30 ही जी वेळ आहे ती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते। 6 ते 7:30 हा टायमिंग साक्षात लक्ष्मी प्राप्तीचा असतो। या वेळात माता लक्ष्मी ही आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि उंबरठ्यापर्यंत आलेली ही लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी या वेळात महिलांनी कुठल्या सेवा कराव्यात, या वेळात महिलांनी आपल्या घरामध्ये कुठले उपाय करावेत की जेणेकरून या वेळात उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाईल। बघा, जर तुमच्या घरात खूप गरिबी असेल, दारिद्र्य संपत नसेल, घरामध्ये सतत पैशांची चणचण जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती नाही आहे किंवा प्राप्त लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर नाही आहे। मग लक्ष्मीला आपल्या घरात प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी आपण कुठल्या सेवा करायच्या? आपण असंख्य सेवा करत असतो, उपाय करत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो, पण बऱ्याच वेळा असंख्य सेवा उपाय करूनही त्याचा काहीच लाभ होत नाही। पण 6:30 म्हणजे 6च्या पुढचा ते 7:30च्या आतचा जो टायमिंग किंवा जी वेळ आहे, या वेळात जर तुम्ही लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, या वेळात जर तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी काही विशेष उपाय केले ना, तर तुमच्या घराकडे 100% माता लक्ष्मी जी आहे आकर्षित होते। हे उपाय तुम्हाला सलग 21 दिवस तरी करायचे आहे। 21 दिवसामध्ये बघा, 21 दिवसामध्ये एक तरी तो दिवस नक्कीच येईल की ज्या दिवशी उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी ही आपल्या घरात येईल आणि ज्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल, लक्षात ठेवा त्या क्षणापासून तुमच्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील। आता जो तुम्हाला मी उपाय किंवा ज्या काही सेवा सांगणार आहे ह्या सगळ्या महिलांनी 6च्या पुढे ते 7:30च्या आतमध्ये आवर्जून करायच्या आहेत। बघा, नुसता पैसा असूनही बऱ्याच वेळा फायदा नसतो। बरीचशी अशी घर तुम्ही बघितली असतील की ज्यामध्ये पैसा असतो, सगळं काही असतं, पण सुख नसतं। घरात एकमेकांशी पटत नसतं, सतत कलह, वादविवाद, प्रत्येक गोष्टीवरनं भांडणं, म्हणजे त्या घरात सुख समाधानच नसतं। लक्ष्मी त्या घरात वास करते ज्या घरामध्ये सुखही असतं, समाधानही असतं आणि प्रसन्नताही असते। त्याच घराकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित असते। आत्ता ज्या सेवा किंवा जे उपाय तुम्हाला सांगणार आहे हे 6:30 म्हणजे 6च्या पुढे 7:30च्या मध्ये केल्याने तुमच्या घरात सुखही येईल, समाधानही येईल, प्रसन्नताही येईल, आनंदही येईल आणि या सगळ्यासोबत माता लक्ष्मीची प्राप्तीही होईल। घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घराची भरभराट आणि प्रगती होईल। बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, बरीच अशी घरं आहेत दिवसभर शांत असतात, दिवसभर काहीच नसतं, 6चा टायमिंग झाला, 6च्या पुढची वेळ झाली की मुद्दाम घरामध्ये भांडणं करतात। जर लक्ष्मी प्राप्तीच्या वेळात, ज्या टायमात साक्षात लक्ष्मी आपल्या दारात, आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते, या टायमात घरात कलह केले, वाद केले, शिव्याशाप दिल्या, भांडणं केली, जोराजोराने मोठ्याने तुम्ही जर बोलत असाल, काहीतरी भांडी आपटणं किंवा असं काही जर तुमच्या घरात चालू असेल, तर लक्षात ठेवा उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी त्या क्षणात माघारी जाईल। बरीच अशी घरं मी बघते की ज्या घरात या वेळात या गोष्टी होतात। जर तुमच्या घरात असं काही घडत असेल तर ते आत्ता स्टॉप करा। या वेळात सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे। त्याच्यासाठी 6चा टायमिंग झाला, एक सवय लावून घ्या। मोबाईल असेल किंवा TV असेल, टी व्ही सगळ्यांकडेच असतो, मोबाईल पण असतो, तर तुम्ही मोबाईलला किंवा TV ला महाराजांचा तारक मंत्र लावा किंवा मग माता लक्ष्मीचं कुठलंही महालक्ष्मी स्तोत्र असेल किंवा मग माता लक्ष्मीचं म्हणजे जे कुठलं मंत्र स्तोत्र असेल ते तुम्ही लावू शकता आणि त्याचा आवाज, त्या मंत्रांचा उच्चार तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। याने तुमच्या घरातील वातावरण सात्विक राहील, तुमच्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल आणि तुमच्या घरात कुठेतरी प्रसन्नता येईल। ठीक आहे, यासोबत बघा 6:30 ते 7:30 ची जी वेळ आहे, या वेळामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की जॉबवरून येतो, कारण 5-6चा टायमिंग सगळ्यांचाच असतो, सुट्टी झाली, घरी आलो की लगेच झाडू मारणं। तुम्ही रात्री झाडू मारा किंवा तुम्ही झाडू मारू नका, सकाळी मारून गेलात, काहीही करा, पण लक्षात ठेवा 6:30 ते 7:30च्या वेळेत जर तुम्ही घरात झाडू मारत असाल तर घरात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही घराच्या बाहेर काढत असाल। ही जर सवय तुम्हाला असेल तर ती सवय आत्ताच बंद करा। त्याच्यानंतर
6:30 ते 7:30च्या वेळात आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत। या वेळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरात एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। आपला जो उंबरठा आहे बघा, आपल्या घरात जर खूप दारिद्र्य असेल, खूप प्रयत्न करतो पण दारिद्र्य कमी होत नसेल, गरिबी संपतच नसेल, पैसा येतच नसेल, पैसा अडकलेला असेल, पैशांचे मार्ग बंद झाले असतील, तर 21 दिवस ही सेवा करा। रोज एक मातीची पंटी किंवा घरातला कुठलाही दिवा घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घाला, तिळीचं तेल किंवा कुठलंही तेल घाला आणि घराच्या उंबरठ्याच्या समोर हा दिवा रोज लावा। उजव्या दिशेला हा दिवा लावायचा आणि दिव्यामध्ये दोन फुलवाले लवंग आणि एक चिमूटभर हळद घालायची आणि त्या उंबरठ्याला बरोबर 6:30 ते 7:30च्या दरम्यान त्या उंबरठ्याला नमस्कार करून माता लक्ष्मीला घराच्या आत येण्याची विनंती करायची। त्याच्याच बरोबर आपलं जे तुळशी वृंदावन असतं, जिथे आपण तुळशी माता लावलेली आहे, तर तिथेही एक दिवा लावायचा। हा उपाय आता तुळशीसमोर आणि देवघरात आपण रोजच दिवा लावतो, पण 21 दिवस सलग उंबरठ्याच्या शेजारी दिवा लावा। तुमच्या घरातील दारिद्र्य नाही कमी झालं ना, तर तुम्ही मला सांगा, गरिबी कमी होईल, घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी संपत जाईल, पैशांचे मार्ग खुले होतील, माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात प्रवेश करेल। याच्यानंतर जर तुमच्या घरात खूप कर्जाचा डोंगर झाला असेल, कर्ज काही केलं संपत नसेल, ते खूप कर्ज झाले, तर सलग 21 दिवस कुठल्याही दिवसापासून तुम्ही सुरू करा, कुठल्याही दिवसापासून एक नागवेलीचं पान घ्यायचं, ज्याला विड्याचं किंवा खाऊचं पान असं म्हणतो, हे एक विड्याचं पान घ्यायचं, ते उंबरठ्याच्या शेजारी ठेवून द्यायचं, म्हणजे उंबरठ्याच्या समोर, आतल्या भागात नाही, बाहेरच्या भागात उंबरठ्याच्या समोर हे नागवेलीचं पान ठेवायचं आणि त्याच्यावरती एक मूठभर मीठ घालायचं आणि या मिठाच्या वरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि या मिठावरती कापूर प्रज्वलित करायचा आणि जे कर्ज आहे त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी किंवा कर्ज संपण्यासाठी तिथे प्रार्थना करायची। हे मीठ रात्रभर असंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी हे मीठ त्या पानासकट उचलून तुमच्या घराच्या समोर एखादं झाड असेल किंवा वाहतं पाणी असेल, नदी असेल, निर्माल्य जिथे टाकतात तिथे तुम्ही ते टाकून द्यायचं। हा उपाय पण सलग 21 दिवस केल्याने तुमच्या आयुष्यातील कर्ज जे आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागतं, घरात सुख शांती यायला लागते, घरात असणारी जी नकारात्मकता आहे ती त्या मिठासोबत घराच्या बाहेर निघून जाते। त्याचबरोबर जर तुमच्या घरात बाधा असेल, नकारात्मक शक्ती वास करत असेल, घरामध्ये खूप काहीतरी मेजर आहे असं वाटत असेल की काहीतरी बाधा झाली, नजर लागली, संपतच नाही, हलतच नाही, म्हणजे घराच्या बाहेर ती वाईट शक्ती जातच नाही आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर 6 आणि 7:30 या टायमांमध्ये जेव्हा तुम्ही देवघराच्या समोर दिवा लावणार आहात, तर त्या वेळात तुम्हाला काय करायचं, एका हातात घंटी घ्यायची आहे, एका हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे। एका हातात घंटी आणि एका हातामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं आहे। हे जे पाणी आहे ते ऑलरेडी देवघराच्या समोर ठेवायचं आहे अर्धा 1 तास आणि त्या पाण्याच्या वरती उजवा हात ठेवायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, तारक तीर्थ जे आपण म्हणतो सेम तसंच बनवून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे घरातील सगळ्या कोपऱ्यांना, सगळ्या दिशांना शिंपडायचं आहे आणि त्याच्यासोबत जोराजोराने घंटी वाजवायची आहे। सगळ्या कोपऱ्यांना जोराजोरात घंटीनाद करायचा, उंबरठ्याच्या बाहेर, अवतीभोवती सगळीकडे, आणि हे पाणी पण सगळीकडे शिंपडायचं। हा उपाय पण सलग 21 दिवस केल्याने तुमच्या घरातल्या सगळ्या नकारात्मक शक्तीचा नाश होईल, तुमच्या घरामध्ये असणारी बाधा, इडापिडा जी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल। बघा, यातील एक जरी तुम्ही सेवा केली किंवा यातील सगळ्या जरी तुम्ही सेवा केल्या तर त्याचा असंख्यपटीने तुम्हाला लाभ होईल। रोज हे करत गेलात तर तुमच्या घरात माता लक्ष्मी ही नक्कीच प्रवेश करेल। जेव्हा तुम्ही सलग 21 दिवस किंवा रोज ह्या सेवा कराल ना, तेव्हा एक तरी दिवस असा येईल की ज्या दिवशी उंबरठ्यापर्यंत आलेली जी माता लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। बरेच लोक असे आहेत की लाईट बिल येईल किंवा लाईट खूप जास्त खर्च होतो म्हणून फक्त एखादा लाईट चालू ठेवतात। तुम्ही इतर वेळेस कितीही लाईट वाचवा, पण लक्षात ठेवा 6:30 ते 7:30 या टायमामध्ये घरातल्या सगळ्या कोपऱ्यांच्या लाईटी चालू करायच्या, आपल्या शक्य झालं तर सगळ्या खिडक्या चालू करायच्या आणि आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तोही ओपन करायचा। जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तरीही मुख्य प्रवेशद्वार ओपन करायचा, कारण त्या वेळात लक्ष्मी येते, आतमध्ये सेवा करताय, सगळं करताय, पण मुख्य प्रवेशद्वार जिथून माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तेच जर बंद असलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही। त्यामुळे 5 मिनटं
10 मिनटं 15 मिनटं त्या वेळात तरी तुम्हाला आपलं मुख्य प्रवेशद्वार हे ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर घरातील जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे. 7:30 ते 7:30 या वेळामध्ये घरामध्ये 1-2 अगरबत्ती लावायची आहे. धूप असेल तुमच्याकडे वाटी धूप किंवा जे कुठलं तर ते धूप घरामध्ये लावायचं आहे, कारण ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची आहे. आणि या वेळेत जर घरामध्ये तुम्ही प्रसन्न वातावरण ठेवलं तर तुमच्या घरामध्ये त्याच प्रसन्न वातावरणात माता लक्ष्मी जी आहे ती प्रवेश करते. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आवर्जून प्रत्येक महिलांनी ह्या गोष्टी आपल्या घरात नक्की करा. आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.